का माऊलींना माऊली म्हटलं लक्षात येतंय तुमच्या? ज्याला माई नाही ना त्याला आळंदीला जावं, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हावं आणि म्हणावं, माऊली ओ माऊली तुम्हीच माझी माय आहात हो. ज्याला बाप नाही ना त्यांना आळंदीला जावं म्हणावं, माऊली तुम्हीच माझे बाप आहात हो. अरे साधकाचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्यांचं करावं त्यांनाच माय बापाची उपमा दिली. असे कुठले मातृत्वाचे आणि पितृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये दिसले रे, की जगद्गुरु तुकोबारायांना विश्व माऊली ज्ञानोबारायांना माऊली म्हणावं असं वाटलं, मायबापाची उपमा द्याविषयी वाटली. सांगू तुम्हाला कोणते गुण दिसले? अरे 9034 होव्याची ज्ञानेश्वरी अखंड विश्वाला दान दिली माझ्या माऊलींनी, पण त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागितलं देवाकडे? स्वतःचं सुख मागितलं का हो? स्वतःच्या कुटुंबाचं सुख मागितलं का? स्वतःच्या बहिणीचं स्वतःच्या भावाचं नाही मागितलं. अखंड विश्वाचं दान मागितलं आणि त्याला नाव पसाय दान दिलं. खऱ्या अर्थानं इतकं मोठं दान भगवंताकडे मागावं याच्याकरता सुद्धा उदात्त अंतकरण असावं लागतं.